गोल्डमध्ये तुम्हाला जर प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं असेल तर हे काही रिस्क मॅनेजमेंटचे सिक्रेट पॉईंट्स आहेत, हे समजून घ्या. जय महाराष्ट्र भावांनो, मी तुमचा VIP ट्रेडर. भावांनो, मला भरपूर सारे DM येतात, दादा आमचा सातत्याने गोल्डमध्ये लॉस होतोय आणि आम्हाला एक चांगला नेक्स्ट लेवलचा प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे, तर आम्हाला काही रिस्क मॅनेजमेंटचे सिक्रेट पॉईंट शेअर कर. तर भावांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंटचे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स भावांनो हे तुम्हाला मी शेअर करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत वॉच करा. तर भावांनो, चला डायरेक्ट जाऊया आपण आपल्या स्क्रीनवर. तर भावांनो, तुमचं सगळ्यांचं वेलकम आहे आपल्या VIP ट्रेडिंग अकॅडमीमध्ये. तर भावांनो, आता आपल्याला जाणून घ्यायचे आहेत कोणते असे सिक्रेट पॉईंट आहेत भावांनो जे की रिस्क मॅनेजमेंटचे खूप महत्त्वाचे आहेत. तर भावांनो, आपण पहिल्या पॉईंटला जर आपण बघायला जर गेलो तर सगळ्यात पहिल्यांदा भावांनो आपल्याला जे तुमचं कॅपिटल आहे ते तुम्हाला काय करायचं, प्रोटेक्ट करायचं. काय करायचं, तुमचं कॅपिटल आहे ते तुम्हाला काय करायचं भावांनो, प्रोटेक्ट करायचं. आता कॅपिटल प्रोटेक्ट करणं म्हणजे काय भावांनो, असं त्याला धरून बसायचं आहे का नाही. आज मी तुमच्यासमोर आहे भावांनो, हे फक्त आणि फक्त मी माझ्या कॅपिटलमुळे. बघा, भरपूर जणांना कॅपिटल सांभाळताच येत नाही, कॅपिटलची किती % रिस्क घ्यायची हे माहीत नसतंय. त्यानंतर भावांनो कुठेतरी बाय करायचं, कुठेतरी सेल करायचं आहे, जेवढं आहे तेवढ्या कॅपिटलची रिस्क घ्यायची, अकाउंट वॉशआउट करायचं आहे आणि त्यानंतर पण भावांनो परत रडत बसायचं. म्हणजे भरपूर जणांचे हे भावांनो सायकल चालू आहे. तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर भावांनो तुम्हाला तुमचं जे कॅपिटल आहे ते तुम्हाला काय करायचं आहे, सेव्ह करायचं आहे. आणि भरपूर आपल्या मराठी बांधवांना भावांनो जे कॅपिटल आहे ते सेव्ह करता येत नाही. तुम्हाला तुमचं कॅपिटलला जपा. आज मी तुमच्यासमोर आहे फक्त आणि फक्त मी माझ्या कॅपिटलमुळे, त्यामुळे भावांनो कॅपिटलला प्रोटेक्ट करा. तर भावांनो, दुसरा पॉईंट असा आहे, तर 1:2 भावांनो तुम्हाला रिस्क रूल फॉलो करायचा. आता रिस्क रूल म्हणजे काय भावांनो, तुम्हाला 1:2 टार्गेट घ्यायचं शिकायचं आहे. आता भरपूर जण SL 20 पिपचा घेतात. 20 पिपचा SL घेत असताना भावांनो तुम्ही 5 आणि 10 पिप्सला एक्झिट होऊ नका. भावांनो, कमीत कमी तुम्ही 40 पिप्सला एक्झिट झाला पाहिजे. म्हणजे 1:2 तुमचं टार्गेट असलं पाहिजे. 20 पिपचा SL असेल तर कमीत कमी टार्गेट तुमचं 40-45 पिपचं असलंच पाहिजे. बघा, तुमच्या SLनुसार तुमचं टार्गेट असलं पाहिजे. भरपूर जण असे आहेत की 100-150 पिपचा SL घेतात आणि त्यानंतर टार्गेट घेताना 10-20 पिपचा घेतात. अशाने तुम्ही कधीच प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकत नाहीत. तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर बनायचं आहे तर तुम्हाला 1:2 टार्गेट घेताच आलं पाहिजे, कमीत कमी म्हणतोय. येतं लक्षात. त्यानंतर भावांनो, तिसरा पॉईंट जर आपण बघायला गेलो भावांनो, तुम्हाला हाय इम्पॅक्टच्या ज्या न्यूज आहेत त्या भावांनो त्या काय करायच्यात, अवॉइड करायच्यात. आता भरपूर जणांना अशी खाज असते, खाजच म्हणता येईल त्याला, असं नाही म्हणता येणार की लय मोठा तीर आहे. हे असतो त्याचं $100 अकाउंट भावांनो, आणि त्यानंतर तो काय करणार, उगाच न्यूजला बसणार, न्यूज ट्रेडिंग करायची म्हणा. आज तुला चपका यायला पाहिजे. अरे, $100-50 न्यूज ट्रेडिंग कधी होती का? जे न्यूज ट्रेडिंग करतात त्यांची लॉट साईज बघ, त्यानंतर न्यूज आपल्या फ्लेवरमध्ये जाईन म्हणून चान्सेस आहेत का? नाहीत. मग बघा भावांनो, न्यूज ट्रेडिंगला तुम्हाला काय करायचं, अवॉइड करायचं आहे. 22 तास 59 मिनटं आपल्याकडे आहेत. 1 मिनिटाचे काही विषय नाही भावांनो, 1 मिनिटं जाऊ द्या देऊन सोडून, पण नाही, ह्याला 1च मिनिटं महत्त्वाचा असतोय. 1 तास गोल्ड आपलं ऑफ असते. येतं लक्षात. त्यामुळे भावांनो, हाय इम्पॅक्टच्या ज्या न्यूज आहेत, सपोज ज्या रेड कलरच्या न्यूज आहेत, सपोज आपल्या ज्या बॉक्स म्हणतो आपण नाही का, ज्यांचा इम्पॅक्ट हाय आहे त्यांना क्लिअरली भावांनो अवॉइड करायचं शिका. येतं लक्षात. त्यानंतर भावांनो, तुम्हाला एंट्री करायच्या आधी तुमचा टॉप लॉस फिक्स असला पाहिजे. नाही तर एंट्री करायच्या नंतर तो म्हणणार मला एवढा स्टॉप लॉस ठेवायचा. बापाची पेंड आहे का आपल्या, आहे का? नाही. मग असं जर करत राहतो तर मग आपण आपल्या घरच्यासारखं करत असतो, आपण एक दिवस संपणार, हे डोक्यात ठेवा भावांनो. त्यामुळं बघा, तुम्हाला ट्रेड घ्यायच्या आधी तुमचा जो SL आहे तो तुमचा फिक्स असला पाहिजे, तुमची मॅनेजमेंट फिक्स असली पाहिजे. उगाच भावांनो करायचं म्हणून करायचं, बसायचं म्हणून बसायचं तर बसू नका. द्यायचं आहे ना भावांनो मार्केटला, तुमचा पूर्ण वेळ द्या. तुमचं जे सेटअप आहे हे भावांनो या सगळ्या गोष्टी तुमच्या ठरलेल्या पाहिजेत. मला एवढा SL घ्यायचा आहे, मला इथं आल्याच्या नंतर ट्रेड घ्यायचा आहे, म्हणजे एंट्री प्लेस करायची, एवढा SL लावायचा, एवढा TP लावायचा, हे तुमच्या डोक्यात फिक्स असलं पाहिजे. नाही तर उगाच मार्केट वर जातं म्हणून बाईंगला बसलो, मार्केट खाली जातं म्हणून सेलिंगला बसलं, असं करू नका. अशाने कधीच तुम्ही प्रॉफिटेबल ट्रेडर बनवू शकत नाहीत. येतं लक्षात सगळ्यांच्या. त्यानंतर भावांनो, 5वा पॉईंट जर बघायला जर गेलं तर भावांनो, तुम्हाला जी ओव्हर ट्रेडिंग आहे ती काय करायची, अवॉइड करायची. बघा भावांनो, माझ्याकडून पण सुरुवातीला भरपूर सारी ओव्हर ट्रेडिंग व्हायची. ही ओव्हर ट्रेडिंग लय जणांच्या भावांनो बंदच होत नाही. माझीच बंद होत नव्हती, 5-6 महिने होत नव्हती. म्हणजे लास्टला म्हणलं नाही, ओव्हर ट्रेडिंग का बंद होत नाही भावांनो, रोजाने काम केलं 4 दिवस समजलं, ते 4 दिवसाचा जो घाम पडत होता त्या दिवस समजलं की ओव्हर ट्रेडिंग करशील का, ओव्हर ट्रेडिंग करशील का. आणि तेव्हा एक भावांनो माइंडसेट बनलाय. ज्यांचा कोणाची जास्त ओव्हर ट्रेडिंग होती भावांनो, आसपासचा परिसर बघा, 100-200 रुपयासाठी किती मेहनत घ्यावं लागते, किती उन्हात राबावं लागतंय, तेव्हा 400-500 काय असेल ते तेव्हा त्यांना भेटतात. आपल्याला इथं सहजासहजी प्रॉफिट भेटतो, पण आपल्याला सेव्ह करणं होत नाही, आपल्याला घरी जाऊन घेऊन जाणं होत नाही. आपल्याला काय होतील, जास्तची एक्स्ट्राची लालच
चालच होती. किंवा भावांनो आपला कधी कधी इगो हार्ट होतो, माझ्या फ्लेवरमध्ये कसं काय मार्केटने आलं नाही, मग आता कुठेतरी बाय करतोय कुठेतरी सेल करतोय. असं करू नका भावांनो, येतं लक्षात. ओव्हर ट्रेडिंग तुम्हाला अवॉइड करायची म्हणजे करायची. त्याचनंतर भावांनो डेली तुमची लॉस लिमिट असली पाहिजे. काय असली पाहिजे? लॉस लिमिट असली पाहिजे. बघा भावांनो, मला माहीत नाही मी टार्गेट किती घेईन किंवा माझा प्रॉफिट किती असेल, पण भावांनो माझा दिवसाचा जो लॉस आहे तो माझा फिक्स असतो. कारण भावांनो मला जेवढे जपते तेवढंच मी हे केलं पाहिजे. येते लक्षात. हां, मला माझं जे XYZ अकाउंट आहे भावांनो, मला माहिती की मला एवढा लॉस घ्यायचा आहे, ह्याच्या पुढे मला लॉस झेपणार नाही भावांनो, त्याच्या पुढे मी लॉस घेतच नाही. म्हणजे उगाच $100 अकाउंट आहे, रिस्क घेतो 80-90 जमणार आहे का? नाही. तुमचं जे भावांनो लॉस लिमिट आहे ती असली पाहिजे, प्रत्येकाची असली पाहिजे. प्रत्येक जे तुमचं XYZ अकाउंट आहे भावांनो त्याची लिमिट तुम्ही लावली पाहिजे. सपोज $100 असेल तर मॅक्स $5-6 भावांनो लॉस, त्याच्या पुढे लॉस नाही झाला पाहिजे. पण आपण म्हणतो नाही, मग आता $20 रिस्क घेतो, कधी $50 रिस्क घेतो. अशाने ट्रेडिंग कधीच होत नाही. प्रॉपर रोडमॅपनी येणं खूप गरजेचं आहे भावांनो, येतं लक्षात. आणि त्याचबरोबर भावांनो तुमचे जे इमोशन आहेत ते तुम्हाला काय करायचे? कंट्रोल करायचे. नाही तर मग आज काय माझा बड्डे, कोणी म्हणता नाही आज माझ्या मित्राचा दिवस होता, उगाच मित्राचा लय खुशी, मित्राला लय प्रॉफिट झाला म्हणून आज माझाच पण दिवस असेल, असं आहे का? तुमचे जे इमोशन आहेत ते तुम्हाला कंट्रोल ठेवायचे आहेत भावांनो. ना म्हणतो ना आपल्याला, ना माजायचं आहे ना लाजायचं आहे, सिंपल साधी गोष्ट आहे. त्यामुळे भावांनो प्रॉपर वेनी या, इमोशन तुमचं कंट्रोल ठेवा. नाही तर मग मी लय खुश आहे आज काहीतरी बाय सेल करतो, नाही तर मग आता माझं डोकं सरकलं, कसं कायच मार्केटने माझा लॉस केला, मग आता काय हजर बघतोच मी, काय बघणार आहे? मार्केटची काहीच आपण बघू शकत नाहीत. आपल्यासारख्यांचं मिळूनच हे मार्केट बनलेलं आहे आणि मार्केटमध्ये तुम्ही असल्याने आणि मी असल्याने मार्केटला काही फरक पडणार नाही. ही गोष्ट कायम तुम्ही लक्षात ठेवा. त्यामुळे भावांनो तुमचे जे इमोशन आहेत ते तुम्हाला कंट्रोल करता आलेच पाहिजेत, येतं लक्षात. त्यानंतर भावांनो तुमचं ट्रेडिंग जर्नल पण असणं खूप गरजेचं आहे. आता भरपूर जण उगाच बाय सेल करणार, ट्रेडिंग जर्नल त्यांचं मेंटेन नसते, काही नसते. उगाच मला वाटलं बाय, मला वाटलं सेल, मला वाटलं ट्रेडिंग करू वाटली केली, नाही तर दिलं सोडून. असं जर करत असाल तर भावांनो तुम्ही ट्रेडिंग नाही केली तरीही चालते. तुम्हाला ट्रेडिंग करायची असेल, चांगल्या एका प्रॉपर रोडमॅपने यायचं असेल तर भावांनो तुम्ही मला फॉलो करा. तुम्हाला प्रॉपर रोडमॅपने भावांनो मी तुम्हाला घेऊन जाणार. फक्त तुमचा सपोर्ट असला पाहिजे. त्याचबरोबर भावांनो तुमचं जे हे ट्रेडिंग जर्नल आहे ह्याच्यात तुम्ही दिवसाची ॲनालिसिस केली पाहिजे. रोज तुम्ही ट्रेड किती केलेत, ट्रेड किती मिस झालेत, कोणत्या स्ट्रॅटेजीवर ट्रेड झाला, कोणती स्ट्रॅटेजी आज जास्त वर्क झाली, त्यानंतर SL किती गेलेत, टिप्पी किती भेटलेत, त्यानंतर टिप्पी घेतल्याच्यानंतर मार्केट परत आपल्या फ्लेवरमध्ये आलं आहे का किंवा परत रिव्हर्सल गेलं आहे का, ह्या सगळ्या गोष्टी भावून तुम्ही बघितल्या पाहिजे. आज मॅक्स चुका म्या काय केलं आहे, आजची जी चूक झाली ती माझी उद्या होता कामा नये, अशा भावना ह्या बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत किंवा म्हणता येईल बेसिक ज्या चुका आहेत तुमच्या किंवा चांगल्या काही गोष्टी भावना ह्या तुम्ही लिहून ठेवल्या पाहिजे. मग दिवसभर तुम्ही काय केलं पाहिजे, किती तास मार्केटला वॉच केलं आहे, हे सगळ्या गोष्टी भावना लिहून घेतल्या पाहिजे. बघा जेव्हा मी बिगनर होतो भावानो तेव्हा मी पण ट्रेडिंग जर्नल मेंटेन करायचो, रोज लिहायचो की माझ्याकडून आज ही चुकी झाली उद्या होता कामा नये. आपण माणसं आहेत, चुकीचा माणूस हा पुतळा आहे भावानो, चुका हे प्रत्येकाकडून होणार आहेत, पण झालेली चूक ॲक्सेप्ट आपल्याला करता यावी येते लक्षात. त्यामुळे ट्रेडिंग जर्नल असणं खूप गरजेचं आहे भावानो. हे 8 पॉईंट तुम्हाला कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी VIP ट्रेडरला फॉलो करायला किंवा सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया भावानो लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.